अंगठा. अंगठा हा हाताच्या बोटांमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक मानला गेलेला आहे. आपल्या हाताची सर्व बोटे एकाच रेषेत असून ती मागे-पुढे होतात. मूठ करताना सर्व बोटे तळहातावर गोळा होतात. तर थोड्याफार प्रमाणात ही बोटे मागील बाजूकडे वळत असतात. परंतु अंगठा मात्र स्वतःभोवती फिरून हातातील प्रत्येक बोटाच्या मुळापासून पेरांपर्यंत स्पर्श करू शकतो. माकडाच्या हातातील सर्व बोटे एकाच दिशेकडे वळतात, परंतु अंगठ्यामुळे मानवाला लिखाणासारखे कौशल्यपूर्ण काम करता येते. असा हा अंगठा हस्तसामुद्रिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. अंगठ्याची रचना. अंगठा हा हातातील इतर बोटांप्रमाणे एक बोट आहे. प्रत्येक बोट हे 3 पेरांनी बनलेले असते. त्याप्रमाणे अंगठाही 3 पेरांचा बनलेला आहे. अंगठ्याचे पहिले आणि दुसरे पेर सहज ओळखता येते, परंतु तिसरे पेर हे मांसल शुक्र पर्वतामध्ये विलीन झालेले असल्यामुळे सामान्यतः अंगठा हा 2 पेरांचा मानला जातो. या अंगठ्यातील पहिले पेर इच्छाशक्ती आणि कर्तव्यबुद्धी याबद्दल कल्पना देते. दुसरे पेर तर्कशक्तीबद्दल, तर तिसरे तथाकथित शुक्र उंचवटा हा भावनेशी निगडीत असतो. अंगठ्याचे पहिले पेर प्रमाणापेक्षा लांब असेल तर इच्छाशक्ती प्रबळ असते. दुसरे पेर हे पहिल्या पेरापेक्षा जास्त लांब असेल तर अशी व्यक्ती विचारी असते. तिसरे पेर मोठे व फुगीर असेल तर अशी व्यक्ती भावनाप्रधान असते. अंगठ्याचे स्थान. अंगठा पाहताना हा अंगठा नेमका कुठे आहे यावरून काही महत्त्वाचे अनुमान काढता येतात. हा अंगठा वरच्या बाजूला, जरा खालील बाजूला किंवा मधोमध असतो. अंगठा वरच्या बाजूला असेल तर त्या व्यक्तीची बौद्धिक पातळी खालच्या दर्जाची असते. जन्मजात मंदबुद्धीचे वेडसर अथवा मतिमंद व्यक्तींचा अंगठा हा नेहमी हाताच्या वरच्या बाजूला असतो. हे उत्तम लक्षण नव्हे. अंगठा हा मध्यभागी हातावर असेल तर अशी व्यक्ती आकर्षक व्यक्तिमत्वाची आणि हुशार असते. बुद्धी आणि कौशल्याने ती व्यक्ती परिपूर्ण असते व तिची दुसऱ्यावर परोपकार करण्याची इच्छा असते. अंगठा जर खालील बाजूला असेल तर अशी व्यक्ती स्वार्थी आणि व्यसनी असते. अंगठा आणि तर्जनीमधील अंतर. अंगठा आणि तर्जनीची बोट यामध्ये अंतर जर 45 अंश असेल तर अशा व्यक्तीचा स्वभाव आनंदी, मनमोकळा असतो. अशा व्यक्ती खेळाडू म्हणून सर्वांच्या आवडत्या होतात. त्यांचे आरोग्य उत्तम असते. अंगठा आणि तर्जनीमधील अंतर 45 अंशापेक्षा फारच कमी असेल तर अशा व्यक्ती कोणत्या मनोवृत्तीच्या असून प्रत्येकावर संशय घेत असतात. त्यांचा विश्वास औरंगजेब बादशाहसारखा खुद्द स्वतःच्या मुलावरही नसतो. हीन आणि तामसी वृत्तीचे लोक असा अंगठा असणारे असतात. अंगठा आणि तर्जनीमध्ये अंतर 90 अंश असेल तर अशी व्यक्ती दुसऱ्यावर चटकन छाप टाकते. अशा व्यक्तीचे व्यक्तिमत्व फार आकर्षक असते, परंतु असा अंगठा असणारी व्यक्ती फार दुर्मिळ असते. अशा व्यक्ती दुसऱ्यांना मदत करतात. शुक्र उंचवटा प्रमाणात विकसित झालेला असेल तर अशा व्यक्ती आदरणीय, प्रेमळ आणि समजूतदार असतात. आता आपण अंगठ्याचे विविध प्रकार पाहूया. अंगठ्याचे प्रकार. आतापर्यंत आपण अंगठ्याची ठेवण आणि पेरे यांच्याबद्दल माहिती मिळवली. आता आपण हस्तशास्त्राप्रमाणे अंगठ्याचे प्रकार यांची माहिती घेऊ. प्राथमिक अंगठा. अशा अंगठ्याचा आकार निश्चित असा नसतो. नेहमी आपण अंगठ्याचे पहिले पेर आणि दुसरे पेर हे सांध्यापासून वेगवेगळे सहज ओळखू शकतो, परंतु या अंगठ्याच्या बाबतीत ते अवघड ठरते. हा अंगठा मुसळासारखा सरळसूत असतो. मानवाच्या उत्क्रांतीच्या काळातील अगदी सुरुवातीच्या काळात अंगठ्याची ठेवण जशी होती तशीच ठेवण ह्या अंगठ्याची असते. म्हणूनच या अंगठ्याला प्राथमिक अंगठा असे म्हणतात. हा अंगठा राठ आणि कठीण असतो. तो सहसा मागे वळत नसतो. अशा व्यक्तींची वागणे रानटी असते. त्यांना रागही चटकन येतो. अशा लोकांचे शिक्षण झालेले नसते. मोलमजुरी, मजूर काम करणाऱ्या लोकांचा अंगठा हा प्राथमिक अवस्थेतील असतो. अशा लोकांच्या जीवनात अपेक्षा अत्यल्प असतात. नाजूक अंगठा. हा अंगठा नखाच्या बाजूकडे थोडासा चपटा आणि रुंद असतो. त्याखाली जाडी कमी असते.
अशी व्यक्ती सतत मानसिक तणावाखाली असते. निराशेच्या भवऱ्यात अशी व्यक्ती नेहमी सापडते. छोट्या-छोट्या कारणामुळे असा अंगठा असलेली व्यक्ती रुसून बसते. म्हणून "रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू" अशी अवस्था ह्या व्यक्तीची होते. तळहातावर रेषांचे जंजाळ असेल आणि चंद्रपर्वत बिघडलेला असेल, तर अशी व्यक्ती निराशा झाल्यानंतर बहुधा आत्महत्येचे मार्ग अवलंबते. पसरट अंगठा. हा अंगठा म्हणजे नाजूक अंगठ्याची सुधारित आवृत्ती होय. पहिले पेर चपटे असते, तर ते फुगीर तर मुळीच नसते. अशी व्यक्ती हुकुमशाहीकडे कललेली असते. हेकेखोरपणा आणि हट्टीपणा तिच्या रक्तात भिनलेला असतो. अयोग्य निर्णय आणि हटवादीपणा यामुळे अशी व्यक्ती समाजात अप्रिय होत असते. पसरट सांधा असलेला अंगठा. या अंगठ्याच्या पहिल्या पेरामध्ये आणि दुसऱ्या पेरामध्ये असणारा सांधा हा आडवा पसरलेला दिसतो. अशा व्यक्तीमध्ये काम तडीला नेण्याची चिकाटी वाखाणण्यासारखी असते. परंतु अशी व्यक्ती सतत आजारीही पडत असते. कोणतेही कार्य उत्साहाने सुरू केले जाते. चिकाटीने ते काम असे लोक गळ्यापर्यंत पूर्ण करीत आणतात, परंतु शेवटी अखेरच्या क्षणी प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे किंवा इतर कामामुळे व अडचणीमुळे ते कार्य अपूर्णच राहते. इतर कुणीतरी अगदी अल्प उरलेले कार्य पूर्ण करून कार्याचे सर्व यश लागते. असा अंगठा असणाऱ्या व्यक्तीने सामाजिक कार्य किंवा सहकारामध्ये बदनामीला भिवून कार्य पूर्ण होत असताना मध्येच अर्धवट सोडू नये. यशस्वी अंगठा. या अंगठ्यामध्ये पहिल्या पेराची लांबी आणि जाडी ही दुसऱ्या पेराबरोबर सारखी असते. हा अंगठा अत्यंत आकर्षक दिसत असतो. अंगठ्याचे टोक नकळत निमुळते असते. असा अंगठा असणारी व्यक्ती ही सुशिक्षित, सुसंस्कृत, आकर्षक, उत्साही आणि कष्टाळू असते. अशी व्यक्ती राजकारणात सहज यश मिळवू शकते. इतरांना आपल्याबरोबर घेऊन जाण्याचे कौशल्य अशा व्यक्तीमध्ये असते. लवचिक अंगठा. हा अंगठा म्हणजे जिधर हवा का रुख उधर हमारा मुख या प्रकारच्या हातावर हमखास आढळून येतो. हा अंगठा मागे वळविल्यास तो फार मोठ्या प्रमाणात मागे वळत असतो. अशा व्यक्ती हुशार असतात. योग्य वेळी माघार घेणे यांना सहज जमून जाते. तडजोड करून ते वाईट काळापासून आपली सुटका करून घेतात. चैन आणि चंचलपणा हे यांचे दुर्गुण होत. ताठ अंगठा. असा अंगठा असणारी व्यक्ती मोडेन पण वाकणार नाही या वाण्याची असते. अशी व्यक्ती एकमार्गी परंतु दूरदर्शी असते. कोणतेही काम सातत्याने पूर्ण करण्याची तिची ख्याती असते. दिलेला शब्द पाळण्याबद्दल असे लोक प्रसिद्ध असतात. ध्येयवादी लोक या प्रकारचे असतात. खुणी अंगठा. हा अंगठा एखाद्या खुंटीसारखा दिसतो. तो विद्रोही असतो. पहिले पेर अर्धगोलाकार चपटे असते. अशा व्यक्तीला छोट्याशा कारणामुळे राग येत असतो. रानटी आणि पाशवी वागण्यामुळे असे लोक दहशत निर्माण करतात. यांच्याशी वैर करणे म्हणजे प्राणाशी गाठ म्हणून अशा व्यक्तीपासून 2 पावले दूरच राहावे. हे लोक रागीट असल्यामुळे खुनासारखे नीच कर्म यांच्या हातून होण्याची शक्यता असल्यामुळे या अंगठ्याला खुनी अंगठा असे म्हणतात. परंतु हातावर इतर चिन्हे चांगले असतील तर अशा व्यक्तीला एकदम खुनी म्हणून कधीच समजू नये. आशा आहे अंगठा या महत्त्वाच्या विषयाबद्दल आपल्याला योग्य ती माहिती मिळाली असेल.